लग्नाच्या पहिल्याच रात्री मंदा बेचैन होऊन आपल्या नवऱ्याची वाट पाहत होती. तेव्हा अर्ध्या रात्री नशेमध्ये स्वतःचे शरीर कसे तरी सांभाळत जेव्हा कार्तिक रूममध्ये आला तेव्हा मंदा घाबरतच म्हणाली, अहो तुम्ही दारू पिता काय? मला तर माहीतच नव्हते. तेव्हा कार्तिक जरा अडखळत म्हणाला, मी पित नाही, पण आज लग्नाची रात्र होती म्हणून मित्रांनी जबरदस्तीने पाजली. आता बाजूला हो आणि हे अंथरूण साफ कर, मला झोपायचे आहे. हे काय? इकडे तिकडे फुले पसरून ठेवली आहेत. तेव्हा मंदाला धक्काच बसला. मंदा विचार करू लागली की लग्नाची पहिली रात्र अशी असते का? ती तर आपल्या मनामध्ये वेगवेगळे स्वप्न रंगवून कार्तिकची वाट पाहत बसली होती. पण नंतर मंदाने विचार केला की ही एकच रात्र आपल्या आयुष्याची शेवटची रात्र थोडी आहे. उद्या आपण आपल्या नवऱ्याबरोबर चांगला वेळ घालवू असा विचार करत मंदाने पटापटा बेडवर पसरवलेली सर्व फुले गोळा केली. तेव्हा तिचा नवरा कार्तिक बेडवर आडवा पडून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदा नवी नवरी असल्यामुळे स्वयंपाकघरातील काही विद्या होत्या. त्यामुळे मंदा आपल्या सासूबाई बरोबर लग्नानंतरच्या त्या विधी करण्यामध्ये व्यस्त होऊन गेली. त्यामुळे दिवसभर तिला कार्तिक बरोबर बोलण्याची संधीच मिळाली नाही. रात्री कार्तिक रूममध्ये आला, पण तो आज प्यायला नव्हता. त्यामुळे मंदाने त्याला असे पाहताच ती खुश झाली. पण तेवढ्यात कार्तिक अगदी शांतपणे हळू आवाजात म्हणाला, हे बघ, अचानकपणे आपले लग्न झाले आहे. तेव्हा मला असे वाटते की आपण एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घ्यावे, मगच आपण या नात्याला पुढे वाढवूया. त्यासाठी तू मला थोडा वेळ देऊ शकतेस का? मंदाने अगदी सहजपणे कार्तिकला सहमती दर्शवत आपली मान हलवते. मग कार्तिक उशी घेऊन लगेच सोफ्यावर आडवा झाला. हे पाहून मंदाला काहीसे विचित्र वाटले. ती मनातल्या मनात विचार करू लागली, मान्य आहे की आपण या नात्याला आता लगेच पुढे घेऊन जाऊ शकत नाही, पण आपण मित्रत्वाच्या नात्याने या नात्याची सुरुवात तर करू शकतो. पण हा तर सोफ्यावर जाऊन झोपला, जसे काही त्याला माझ्याशी काहीच घेणे देणे नाही. तेव्हा मंदाला समजत नव्हते की कार्तिकच्या डोक्यामध्ये नक्की काय चालू आहे. त्यावेळी पुन्हा मंदा विचार करू लागली की त्याला राग आला असेल, म्हणूनच कदाचित तो असे वागत असेल. म्हणून तिने विचार केला की आपण आपल्या नवऱ्याला भरपूर वेळ देऊया, विनाकारण घाई करून आपले नाते खराब करायला नको. आता मंदा दिवसभर आपल्या नवऱ्याला खुश करण्याचा आणि त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत असायची, पण कार्तिक मात्र तिच्यापासून दूर राहत असायचा. मंदाचे आता नवीनच लग्न झाल्या कारणाने लाजेखातर ती सर्व लोकांसमोर कार्तिक बरोबर जास्त बोलू सुद्धा शकत नव्हती. आणि रूममध्ये तो रात्री उशिरा येत असायचा तेव्हा मंदा स्वतःच झोपलेली असायची किंवा कार्तिक येऊन लगेच सोफ्यावर जाऊन झोपून जायचा. आणि दिवसा मंदाला लाज वाटत असल्या कारणाने ती कार्तिक बरोबर जास्त बोलू शकत नव्हती. दिवस असेच निघून जात होते. त्याच दिवसात मंदाच्या नणंदचे लग्न ठरले. तेव्हा सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागले. मंदा सुद्धा मोठ्या आनंदाने आपल्या नणंदच्या लग्नाच्या तयारीला लागली होती. परंतु मंदाच्या नवऱ्याचे कार्तिकचे तिच्याबरोबरचे वागणे अजिबात चांगले नव्हते. त्यामुळे हळूहळू मंदाला आपल्या नात्याविषयी चिंता वाटू लागली. बघता बघता तिच्या नणंदचे लग्न झाले आणि ती आपल्या सासरी सुद्धा निघून गेली. आता मंदाच्या लग्नाला सुद्धा 10 महिने पूर्ण झाले होते. त्यामुळे मंदा रोज विचार करायची की आता आपण कार्तिक बरोबर आपल्या दाम्पत्य जीवनाविषयी बोलूया. परंतु आजपर्यंत ती याविषयी कार्तिक बरोबर काहीच बोलली नव्हती. एक रात्री मंदा अंथरुणावर पडून सारखी कूस बदलत होती. खरं तर दिवसभराच्या थकव्यामुळे तिला संध्याकाळपासूनच झोप येत असायची. पण आज तिने मनाशी पक्के ठरवले होते की आपला नवरा आपल्याबरोबर असे का वागतो, त्याचे कारण आपण आज त्याच्याकडून जाणूनच घेऊया. कारण लग्न म्हणजे काही खेळ होता का? त्यांच्या लग्नाला आता 10 महिने झाले होते, तरी सुद्धा तिचा नवरा तिच्याबरोबर नवरा असल्यासारखा वागतच नव्हता. आता त्यांच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण होणार होते.
त्यामुळे घरातील सर्व लोक मंदाकडून गोड बातमी मिळण्याची वाट पाहत होते. तसे तर मंदाने सुद्धा विचार केला होता की लग्नानंतर ती लगेचच आई बनणार नाही, पण लग्नानंतर तिच्या नवऱ्याने तिला स्पर्श सुद्धा केला नव्हता. मग ती गोड बातमी तरी कशी देणार होती? मंदाचा नवरा प्रत्येक रात्री तिच्याच रूममध्ये झोपायचा, परंतु तो बेडवर न झोपता सोफ्यावर झोपत असायचा. त्यामुळे मंदा मात्र आपल्या नवऱ्याच्या प्रेमासाठी तडफडत असायची. परंतु तिने आज विचार केला होता की ती आपल्या नवऱ्याला त्याच्या अशा वागण्याचे कारण विचारणारच. आता खूप रात्र झाली होती. झोपेमुळे मंदाचे डोळे बंद होऊ लागले होते. तरी सुद्धा ती जागी राहण्याचा खूप प्रयत्न करत होती, परंतु ती रडल्यामुळे तिचे डोळे अजूनच थकले होते, म्हणून तिला कधी झोप लागली तिचे तिला समजले नाही. पण काही वेळाने जेव्हा तिचे डोळे उघडले तेव्हा तिने पाहिले तर कार्तिक येऊन सोफ्यावर झोपला होता. तेव्हा मंदा लगेचच बेडवरून उठली आणि कार्तिक जवळ जाऊन त्याला मिठी मारून रडू लागली. अचानकपणे आपल्या बायकोला एवढे जवळ पाहून कार्तिकला खूप राग आला. त्याने तिला आपल्या हातांनी मागे ढकलून दिली आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली मला स्पर्श करण्याची? तेव्हा ती म्हणाली, तुम्ही माझा नवरा आहात, त्यामुळे मी तुमच्याजवळ येऊ शकत नाही का? घरातील प्रत्येक जण मला आता गोड बातमी कधी देणार असे विचारत आहेत, पण तुम्ही तर माझ्या जवळच येत नाहीस, मग मी गोड बातमी कशी देणार? तेव्हा कार्तिक ओरडतच म्हणाला, तुझे डोके खराब झाले आहे का? तुला बाळ कशासाठी हवे आहे? काय करणार आहेस तू बाळाचे? मला तुझ्यासारख्या अपवित्र महिलेकडून बाळ नको आहे. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून मंदाच्या चेहऱ्यावरील रंगच उतरून गेले. ती म्हणाली, तुम्ही हे काय बोलत आहात? असे बोलण्यामागे काय कारण आहे? मी तर लग्ना अगोदर तुम्हाला सर्व काही सांगितले होते, तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत असे का केलेस? जर तुम्ही मला अपवित्र समजत आहात तर तू पवित्र अग्नीसमोर फेरे घेऊन माझा हातात का घेतलास? तेव्हा कार्तिकला खूपच राग आला आणि तो रागात म्हणाला, हे बघ, माझे डोके खराब करू नकोस. तुला तुझ्या घरी परत जायचे असेल तर परत जा. मला आता तुझ्यासोबत एका छताखाली एकत्र श्वास सुद्धा घ्यायचा नाही. मला सुद्धा माझ्या नवीन आयुष्याची सुरुवात करायची आहे. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून मंदा स्तब्धच झाली. मग ती म्हणाली, मी तुम्हाला सर्व सत्य सांगितले होते, तेव्हाच तुम्ही मला नकार द्यायचा. कार्तिक आता खूपच जोरात ओरडत होता. त्यामुळे कार्तिकचे आईबाबा सुद्धा त्यांच्या रूम बाहेर येऊन त्यांचा दरवाजा वाजवत विचारत होते की काय झाले आहे. तेव्हा मजबुरीने मंदाला दरवाजा उघडावा लागला. जसे ते लोक रूममध्ये आले तेव्हा कार्तिक रागातच म्हणाला, बाबा, तुमची सून चारित्र्यहीन आहे. लग्नाअगोदर ही कोणाबरोबर तरी रात्र घालून आली आहे, त्यामुळे मी हिला अजूनपर्यंत हात सुद्धा लावलेला नाही. हे ऐकून कार्तिकच्या बाबांच्या पायाखालची जमीन सरकली. ते म्हणू लागले, बाळा, हे तर आपल्यासोबत खूपच चुकीचे झाले आहे. तेव्हा मंदा रडतच म्हणाली, बाबा, लग्नाअगोदर मी यांना सर्व काही सांगितले होते. मी कोणासोबतही मर्यादा ओलांडलेली नाही. फक्त मला एक मुलगा आवडत होता, पण त्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला आणि तो ह्या जगातून निघून गेला. मला वाटले की लग्न अगोदर ही गोष्ट आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्याला सांगावी, म्हणून मी त्या सर्व गोष्टी कार्तिकला अगोदरच सांगितल्या होत्या. तेव्हा कार्तिक म्हणाला होता की मला काहीच अडचण नाही, मी या नात्यासाठी तयार आहे, पण आता विनाकारण मागच्या गोष्टी पुन्हा काढून हा मला का रडवत आहे. तेव्हा मंदाची सासू म्हणू लागली, आता मोठी सती सावित्री बनून फिरत आहेस. मला तर सुरुवातीपासूनच हिची लक्षणे संशयास्पद वाटत होती. आता गपचिप माझ्या घरातून निघून जा. त्यावेळी कार्तिक रागातच म्हणाला की तू आपल्या साखरपुड्यानंतर मला या सर्व गोष्टी सांगितल्या होत्यास, पण साखरपुड्याची बातमी सर्व नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत पोहोचली होती. जर साखरपुडा झाल्यानंतर लग्न तुटले असते तर वेगवेगळ्या पद्धतीने लोक बोलू लागले असते
आणि त्याचा परिणाम माझ्या बहिणीच्या लग्नावर झाला असता. म्हणून मी विचार केला की मी तुझ्याबरोबर लग्न करतो, पण माझ्या बहिणीचे लग्न झाले की मी तुला तुझी खरी लायकी दाखवून देईल. आता निघून जा माझ्या आयुष्यातून, कारण माझ्या बहिणीचे लग्न झाले आहे. आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकून मंदा जागीच बसली. तिच्या नणंदचे लग्न होऊन आता 1 महिना झाला होता. त्यामुळे आता मंदाच्या लक्षात येत होते की सुरुवातीपासूनच कार्तिक आपल्याकडे वेळ का मागत होता, तो तिच्याजवळ का येत नव्हता. मंदाच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. ती म्हणाली की तुझ्या बहिणीचा संसार थाटण्यासाठी तू माझे आयुष्य बर्बाद केलेस. तू या सर्व गोष्टी मला साखरपुड्याच्या अगोदरच सांगायला हव्या होत्यास. तेव्हा मंदा रागातच ओरडली. माझी हिंमत झाली नाही, कारण अशा गोष्टी मी कोणाला सांगणार होती, पण आपला साखरपुडा झाल्यानंतर लग्नाच्या अगोदर मी हिंमत करून तुला सर्व गोष्टी सांगितल्या होत्या ना. तेव्हाच तू आपले नाते तोडून त्याच वेळेला तू मला बदनाम केले असतेस तरी चालले असते, पण तू आज मला खूपच दुःख दिले आहेस. तेव्हा मंदाचे सासू-सासरे सुद्धा तिच्याकडे वाईट नजरेने पाहू लागले आणि त्या लोकांनी त्याच रात्री मंदाला घराबाहेर काढले. तेव्हा अंधाऱ्या रात्री मंदा रस्त्यावरून एकटीच पुढे चालत चालली होती. शेवटी मंदा पुन्हा आपल्या आईबाबांच्या घरी आली. आईबाबांच्या घरी आल्यानंतर तिने सर्व गोष्टी आपल्या आईबाबांना सांगितल्या, पण सर्व लोक तिचीच मस्करी करत होते. त्यामुळे तिला आपल्या आईबाबांच्या घरी राहणे सुद्धा खूप मुश्किल होत होते. म्हणून ती सुरतला आपल्या एका मैत्रिणीकडे राहण्यासाठी आली. तिथेच राहून तिने स्वतःसाठी नोकरी शोधली आणि स्वतःचे आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगू लागली. कार्तिकने तर तिला सहजरित्या घटस्फोट दिला होता. त्यानंतर तो आपला संसार थाटण्यासाठी दुसऱ्या लग्न करण्याच्या तयारीला लागला होता. परंतु कोणतीच मुलगी त्याच्याबरोबर लग्न करण्यासाठी तयार होत नव्हती, कारण प्रत्येक मुलीच्या नजरेत तो आता सेकंड हँड झाला होता. कार्तिकने ज्या प्रकारे मंदाला दुःख देऊन आपल्या आयुष्यातून बाजूला केले होते, ही गोष्ट जेव्हा मुलींना समजत होती, त्यामुळे सुद्धा कोणतीही मुलगी त्याच्याबरोबर लग्न करायला तयार होत नव्हती. तर इकडे मंदाच्या ऑफिसमध्ये राघव नावाचा एक मुलगा काम करत होता. दोघेही एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने दोघांची ओळख झाली आणि ओळखीतून मैत्री झाली. हळूहळू राघव मंदाला आपल्या मनातील सर्व गोष्टी सांगू लागला. तेव्हा मंदा सुद्धा आपल्या मनातील सर्व दुःख मन मोकळेपणाने राघवला सांगू लागली. सुरुवातीला जेव्हा राघवला तिचे दुःख समजले तेव्हा तो स्तब्धच राहिला, पण नंतर त्याने मंदाच्या डोळ्यामधील अश्रू पुसले आणि म्हणाला, तू तुझ्या आयुष्यात खूप दुःख झेलले आहेस, पण आता मी तुझ्या डोळ्यामध्ये एकही अश्रू येऊ देणार नाही. तेव्हा मंदाने लाजेने आपली मान खाली घातली. मग पुढे काही दिवस ते एकमेकांना एकांतात भेटू लागले. दोघांच्याही मनातील सुख दुःख एकमेकांनी जाणून घेतली. नंतर लवकरच दोघेही लग्न बंधनात अडकले. लग्न झाल्यानंतर मंदा आणि राघव दोघेही अगदी आनंदाने आपला संसार सुरू करतात. पण तेवढ्यातच राघवला पुण्यामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळते. त्यामुळे ते दोघेही पुण्याला जातात. पुण्याला आल्यानंतर मंदाला आपल्या जुन्या गोष्टी आठवू लागल्या, कारण कार्तिकचे घर पुण्यामध्येच होते. पण राघवच्या प्रेमाने तिला लवकरच आनंदात राहायला शिकवले. 1 आठवड्यानंतर राघवने नवीन ऑफिस जॉईन केले. तोपर्यंत त्या दोघांनी आपले नवीन घर सेट केले होते. तर इकडे कार्तिकने आपल्या बायकोच्या जुन्या गोष्टीचा तमाशा बनवून मंदाचे मन दुखावले होते. त्यामुळे आता तो एकटाच आपले आयुष्य जगत होता. एक दिवस कार्तिक मार्केटमध्ये काहीतरी खरेदी करण्यासाठी गेला होता. तेव्हा त्याने पाहिले की त्याचा लहानपणीचा मित्र राघव आणि मंदासोबत शॉपिंग करत आहेत. तेव्हा कार्तिक राघव समोर जाऊन उभा राहतो. तेव्हा कार्तिकला पाहून मंदा आणि राघव त्या दोघांनाही धक्का बसतो. यावेळी कार्तिक
राघवची मस्करी करत म्हणतो, अरे यार, तुझे नशीब अजून सुद्धा बदलले नाही का? सुरुवातीपासून तू माझ्यापेक्षा कमी होतास, फक्त तू अभ्यासामध्ये माझ्यापेक्षा थोडा पुढे होतास ना. तुझ्याकडे राहण्यासाठी चांगले घर नव्हते, खाण्यासाठी चांगले जेवण नव्हते, आणि आज सुद्धा बघ तुझे लग्न झाले आहे, पण ते सुद्धा एका विवाहित महिलेबरोबर. कदाचित तुला माहीत नसेल तुझ्या बायकोचा काय भूतकाळ आहे. कार्तिक असे बोलताच राघवला खूपच राग येतो आणि तो म्हणतो, मला सर्व माहीत आहे की हिचा भूतकाळ काय आहे. तेव्हा कार्तिक पुन्हा राघवची मस्करी करतो आणि म्हणतो, अरे मित्रा, तुला हे माहीत नसेल की हिचा पहिला नवरा मीच होतो. त्यावर राघव म्हणाला, अरे मी विचार करत होतो की असा कोण दलिंदर माणूस आहे जो अशा चांगल्या मुलीचे मन दुखावू शकतो. तो माणूस तू आहेस का? मग तू तर असे करू शकतोस. आता मी माझ्या बायकोबरोबर खूप खुश आहे. भलेही तुझे राहणीमान माझ्यापेक्षा चांगले होते, पण तुझे विचार काल सुद्धा घाणेरडे होते आणि आज सुद्धा घाणेरडे आहेत. मी तुझ्यापेक्षा चांगले मार्क्स मिळवायचो, त्यामुळे तू माझ्यावर जळत असायचा. पण आज बघ, माझ्याकडे जीवनातील प्रत्येक सुखाची गोष्ट आहे. तुझ्याकडे काय आहे ते तू बघ. असे मोठ्या गर्वाने म्हणत राघव आपल्या बायकोचा हात पकडून तेथून निघून जातो. तेव्हा मंदाच्या डोळ्यात पाणी आले. दुसऱ्या दिवशी कार्तिक ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा त्याला समजले की आपल्या बॉसची ट्रान्सफर झाली आहे आणि नवीन बॉस येणार आहे. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांसोबत कार्तिक सुद्धा आपल्या नवीन बॉसच्या स्वागताची तयारी करू लागला. परंतु कार्तिकने जेव्हा आपल्या नवीन बॉसला पाहिले तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण त्याचा नवीन बॉस दुसरा तिसरा कोणी नसून राघव होता. आज कार्तिकला आपली उंची त्याच्यापेक्षा कमी वाटत होती. ज्या मित्राला कार्तिकने नेहमी आपल्यापेक्षा कमी दाखवण्याचा प्रयत्न केला होता, तोच मित्र आज बॉस बनून आला होता आणि त्याची घटस्फोटित बायको त्याच्या बॉसची बायको बनली होती. आता मंदा सुद्धा आपल्या नवऱ्याबरोबर मोठ्या आनंदाने आपले जीवन जगत होते. आयुष्यामध्ये सर्वच गोष्टी परफेक्ट नसतात. कार्तिक आता आपली मान खाली घालून शांतपणे ऑफिसच्या बाहेर निघून गेला, कारण ऑफिसमध्ये राघवच्या हाताखाली काम करायला त्याला लाज वाटत होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.